फार वाढलेलं, किती फार वाढलेले. आणि आम्हाला विचारायचं आहे, हे का चालू केला आणि कधीपासून चालू केला? का म्हणजे हं. मला हे काम फार आवडतंय हं. आणि म्हणून मी करायला लागले. मला लोकांची सेवा करायला फार आवडते म्हणून मी ही सेवा करायला लागले, चालू आहे. एवढं सगळं काम करायला लागला आणि दिवस रात ह्याच काममध्ये लागला. चांगलंच काम आहे हे. मग कधीपासून चालू केला आणि का चालू केला? का म्हटलं तर माझं वेळच जाईना, मला करमेच ना घरात. हं. कारण त्यांनी गेले. मॅडम, तुम्ही एवढं सगळं दिवस रात काम करायला लागला, बिंदासपणे करायला लागला, इथं तिथं जायला लागतंय, दिवस महिन्याचं नाही, रात नाही, सगळीकडे जायला लागतं. मग तुमचा नवरा काय म्हणत नाही? नाही हो, त्यांनी गेले. त्यांनी कुठे गेले? वर गेले त्यांनी. वर गेले. किती महिने झाले? 4 महिने झाले. 4 महिने झाले आणि तुम्ही चालू केलं तुमचं हो, काम? मग काय करू, मरणांच्या पाठीमागे कोण मरतंय काय, मला काय फरक पडत नाही. मी माझं काम चालू ठेवते. कोणासाठी मी रडत बसत नाही, कोणासाठी मी रडत बसत नाही. चांगलंच आहे. मग आणि तुमची आणि काय आयडिया आहे? कुठले कुठले काम करणार आहे तुम्ही अजून? कुठे कुठे देणग्या देणार आहे अजून? हे बघा, मला ना म्हणजे अनाथ आश्रम 1 नंबर 1, हं. 2 नंबर वृद्धाश्रम, हां. 3 नंबर हे जे ओल्ड एज म्हणजे म्हातारे जे एक राहतात ना. ओल्ड एज हाऊस. हां, ओल्ड एज हाऊस नाही, ओल्ड एज लोक एक राहतात त्यांना हे नंबर महिलाश्रम. ह्या लोकांना मी देणगी द्यायचं मला फार आवडतं चांगलंच आणि मी आहे. देणार आहे, देत आलेले आहे. असंच तुमचं काम चालू राहू दे हीच आम्ही अपेक्षा करतो ह्या इंटरव्ह्यूसाठी. धन्यवाद. थँक्यू. हे इंटरव्ह्यू झाल्यापासून मला फार देणग्या यायला लागल्या. नमस्ते नमस्ते. वेलकम मॅडम. आमच्या सरजू अनाथ आश्रममध्ये तुमचं वेलकम आहे. हे घ्या फुलगुच्छ. थँक्यू.